आभाळ माया द्वेष राग कपट literally existed. Too much of exposed relationship is also making a lot. म्हणजे जसं ही म्हणाली तसं कुठचाही पश्चाताप किंवा रिग्रेट असं नाहीये, पण जे जे ठरवलं होतं, जे जे हवं होतं ते सगळं केलं. तुम्हाला चांगलं काम करायचं असेल किंवा तुमचं चांगलं काम तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर संधीची वाट बघून करू शकत नाही अशी जगात कुठलीच गोष्ट. तू पूर्णतः संतुष्ट आहेस तर तू कोणाविषयी वाईट विचार करू शकतोस का? नमस्कार मित्रांनो, बसूनच बोलू विथ सखी याच्या आजच्या भागात तुमचं स्वागत आहे. मी आशिष जोशी आणि मी विश्वास नवले. आणि आज आपल्या बरोबर बोलायला दोन बोल्ड अँड ब्युटिफुल अभिनेत्री तारका आलेल्या आहेत, आदितीताई आणि सोनाली. नमस्कार. तुमच्या दोघींचंही खूप मनापासून स्वागत. थँक्यू. आज माझ्या दृष्टीने ना खरं तर आनंदाचा दिवस आहे, कारण मेजॉरिटी वाईज कल्याण डोंबिवली महानगरपालिका 3 कल्याण डोंबिवली केडीएमसी इलेक्शनही येतात आता. हो. आपण त्या दृष्टीने मग मी काय म्हणजे एक्झिट घेऊ का? नाही तू ठाणेकर आहेस. ठाणेकरांचं एक इतकं सद्यस्थितीमध्ये महत्व आहे, त्यामुळे यस प्लीज कॅरी ऑन विथ अस. आणि खरंच खूप भारी वाटते, म्हणजे तुम्ही दोघी अगदी लगेचच तयार झालेला आहात आमच्या कार्यक्रमात. पुन्हा एकदा मनापासून तुमच्या दोघींचेही आभार मानतो. आणि तुम्ही दोघी आलेले आहात. तू उत्तम गायिका आहेसच. ताईचं गाणं मी ऐकलेलं आहे. पण खूप सुंदर येस, मी ऐकलेलं आहे ते. आवाज त्यांनी खूप शिकली आहे. येस, आई तिची उत्तम गाते, ती स्वतः शिकली आहे. आणि हे मी सांगण्यामागचं कारण आज इथे आपण तुमच्या 2 ज्या मालिका हिट झालेल्या आहेत, सोनालीची आभाळ माया 1999 आणि इकडे वादळवाड, आणि यांची टायटल सॉन्ग जी आहे ती अशोक काकांनी आय थिंक दोन्ही संगीतबद्ध केलेली आहे. आपण त्यांनी सुरुवात करूया आणि साथ द्याल तुम्ही दोघं, असं मला खात्री आहे. नाही, खरं तर तुम्ही गा. नाही तुम्ही सुरुवात करा. आदित्यताईचं आत्ता राजश्री मराठीला त्यांनी वादळवाडचं टायटल सॉन्ग खूप चांगलं गायलेलं होतं. आता आज आवाज ते नाही गायचं आता पण ती चांगलं गाते सोना, तू चांगलं. प्लीज 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 मग तू सुरुवात कर, मी लोट. म्हणजे आता काय घ्यायचं? आम्ही साधारणपणे फक्त इथे मला शब्द आता आभाळ मायाचं जडतो तो जीव लागतो. ते नाही घेतो, चुकलं. जडतो तो जीव लागते ती आस, बुडतो तो सूर्य उडतो आभास. नाही हो प्लीज, खूप उंच झाली. जडतो तो जीव लागते ती आस, बुडतो तो सूर्य उडतो आभास. कळीतोच अर्थ उरतोच रंग, ढळतो तो अश्रू सुटतोच संग. दाटते ती माया सरे तोच काळ, ज्याला नाही ठाव ते तर आभाळ. घननीळा डोळा पोटी गूढ माया, आभाळ माया आभाळ माया. क्या बात आहे, क्या बात आहे. गुजबम्स झाले. खूप सरप्राईज एलिमेंट. आय नो. या पण वादळवाड ताई, ताईंना साथीची गरज नाही. ताई डायरेक्ट वन मॅन आर्मी. आता वादळवाडचं मी खरंच टायटल सॉन्ग खूप ठिकाणी गायलं आहे मला, आणि माझ्या जवळचं पण येते. कारण आयुष्यात ज्या गोष्टींनी आपल्याला एक ओळख निर्माण, ज्या गोष्टीमुळे आपली ओळख निर्माण होते, तर ते नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे मला देवकीताईंना या दिवशी आठवावं असं वाटतं. आणि अर्थात पत्की काकांना आठवावं असं वाटतं की इतकं सुंदर गाणं मी गाणार नाही आज, कारण सगळीकडे तेच गाते.
तर मला असं वाटतं की त्यांना आठवावं असं वाटतं आणि त्यांना थँक्यू म्हणावं असं वाटतं की आभाळ माया म्हणा किंवा वादळवाट म्हणा यासारखी सुंदर गाणी डेली सोपची कितीतरी आणि ते गाणं तेवढंच फेमस. आणि आज मला इतकी वर्ष झाली 25 वर्ष झाली आम्हाला तरी सुद्धा ते शब्द अगदीच ती चाल ओळ लक्षात आणि 25 वर्षानंतर तोच काटा अंगावर येतो ऐकताना. तर मला असं वाटतं हे श्रेय 100% किंवा हे 100% आपण त्यांना दिलंच पाहिजे की हे सगळ्या गाण्यांना नाही लागत, सगळ्या कलाकारांच्या नशिबात नाहीये आणि त्या मालिकेचा कुठेतरी आम्ही एक भाग होतो हे आनंददायी आहे. त्यावेळेसच्या टायटल सॉंगची पण ही गंमत होती की आणि इनफॅक्ट स्टोरीची सुद्धा त्यावेळेला स्टोरीमध्ये सुद्धा खूप एक वेगळा अर्थ होता आणि सिमिलरली टायटल सॉंग वगैरे यांना सुद्धा खूप अर्थपूर्वक पद्धतीने बांधलं जायचं. गीतकार पण माझ्या मते सेम आहेत का दोन्ही गाण्यांचे? मंगेश. हो हो हो. आभाळ माझं मी ऐकलंय मंगेशकरांचं की त्यांनी बस मधल्या तिकिटावर याच्यावरती लिहिलेलं होतं टायटल करेक्ट. काय प्रतिभा नाही आणि ती ऍक्च्युअली ओळख आहे त्या सिरियलची. तसं बघायला गेलं तर त्या गाण्यामुळे त्या अर्थामुळे आपण तिथून सुरुवात करतो त्या सिरियल मध्ये त्या पात्रामध्ये घुसायला किंवा त्यांच्या बरोबर असोसिएट करायला. कारण तो एक सूर जे देतात त्या कथानकाला तो खूप महत्वाचा असतो आणि तो कुठेतरी पुढे घेऊन जातो त्या सिरियलला किंवा त्या मालिकेला, त्या कलाकाराला, त्या व्यक्तिरेखेला, असं मला वाटतं. या 26 वर्षानंतर सुद्धा ते स्थायी म्हणाले खरोखर गुजबम्प आले आणि आजही ते एवढी मनात रुंजी घालतायत ही काही टायटल सॉंग जी आहे. त्यामुळे धन्यवाद परके काका आणि सगळे जे काही दिग्गज होते आपल्याकडे. सो येस थँक्यू. सो येस आभाळ माया आणि वादळवाट, रमा चौधरी आणि रेश्मा कपाडिया. करेक्ट. रेश्मा कपाडिया गुजराती. आणि ते म्हणजे कास्टिंग मला परफेक्ट वाटतं. कास्टिंग असल्यामुळे मी बारकाईने माझा तो प्रांत लक्ष असतं. खूपच कपाडिया खानदानातली वाटते, म्हणजे वाटत नाही की खरे कोकणातली कोकणातली आणि डोंबिवलीची आपल्या डोंबिवलीची आहे. तिच्या गावी मी गेली आहे गुहागरला आणि आम्ही इतकी मज्जा म्हणजे आता आम्ही खूप पूर्वीपासून माझी आई आणि हिची आई पासून मैत्रिणी आहेत त्या. बरं आणि तुला माहितीये का गंमत, आम्ही दोघींनी एकत्र काम केलंय मध्ये आणि जसं ती म्हणाली, सॉरी मी तिला कट केलं, पण तिची आई आणि माझी आई एकाच ऑफिसमध्ये काम करत होते केडीएमसी मध्ये. केडीएमसी मध्ये डफळापूरकर मॅडमकडे शिकायला जायच्या. हा पण त्याच्यानंतर मला वाटलं आई पण तिथे होती. हा सो त्याच्यामुळे आमची ओळख अशी होती आणि माझ्या घरीला आधी थोडीशी आधी सुरुवात झालेली आणि तेव्हा म्हणजे यु नो की तिची आई पण इतकी गोड होती ना आणि इतकी साधी आणि नम्र आणि एकदम अशी सॉफ्ट स्पोकन म्हणतो ना. आणि तिला खूप प्रेशर होतं. प्रेशर म्हणजे तिला असं झालं की ऑफकोर्स जेव्हा माझ्या आईने पण मला एकटीला पाठवलं काम करायला तेव्हा माझ्या आईची पण तशीच अवस्था झाली होती. पण कुठेतरी माझी आई आणि ते मैत्रीण असल्यामुळे जेव्हा हिची पण सुरुवात झाली तेव्हा त्या सांगायच्या की आणि तेव्हा जस्ट तिने पण सुरुवात केली. किमयागार मध्ये मी आसावरी त्याच्या मुलीचा रोल करते आणि कॉलेजमध्ये ही माझी मैत्रीण असते असं दाखवलेलं लिटरली. आणि त्यानंतर कट्टू मंजुळा आणि बाई ज्या तडा 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 बॅटिंग फुल करत सवाईची एकांकिका होती ना मंजुळा. येस. आणि त्यामुळे तिथे आम्ही काम केलं. त्यानंतर आम्ही पुढे काहीच केलं नाही पण आमची इतकी छान मैत्री झाली. आम्ही ट्रेन मधनं पुण्याला उतरायचो की विद्याविहारला का कुठे किंवा कशाचं कुठल्या तरी कॉलेज मेडिकल कॉलेज जे आहे कॉलेजमध्ये शूटिंग असायचं. ही राहायची डोंबिवलीला, मी राहायचे कल्याणला आणि ते कॉलेजचे दिवसात शूटिंग असायचं. मग सकाळी यायचो, मग पॅकअप झाल्यानंतर काहीतरी शेवटची ट्रेन पकडण्यासाठी आम्ही कुर्ला विद्याविहार आणि मग तिकडनं ती डोंबिवलीला उतरायची, मी कल्याणला उतरायचं. मजेशीर दिवस होते. मला असं वाटतं कधी कधी असं वाटतं की नो जजमेंट्स. आम्ही दोघी एकाच वयातल्या, एकाच पद्धतीने काम करणाऱ्या, एकाच वेळी काम करणाऱ्या सहकलाकार होतो, स्पर्धक होतो. पण त्यात कुठेही आमच्यामध्ये जेलसी आणि अजूनही नाही. पण की आत्ताच आम्ही बोलत होतो हो ना, मला तुझ्यापेक्षा चांगलं काम करायचं हे मनात सगळ्यांच्याच असतं. ते प्रत्येक कलाकाराचं असावं. पण त्यामुळे द्वेष, राग, कपट
चांगली गोष्ट आहे. पण ही तुमच्या मैत्रीची युनिक गोष्ट आहे का? कारण की आजकालच्या जगात तसं नाही आहे की मला आय थिंक आजकाल खूप जरा हेल्दी कॉम्पिटिशन व्हायला लागले असं मला वाटतं. म्हणजे एखादी मालिका संपल्यानंतर त्या मालिकेत असणारे आपले सहकलाकार पुढे जाऊन त्यातले एखाद दुसरेच कदाचित एक मित्र म्हणून पण तुमच्यासारखी ज्या 26 वर्ष 30 ती एक वर्ष गोष्ट आहे. करेक्ट. ती एक गोष्ट आहे की जे पूर्वी आपले जे रिलेशन झालं, ती सुकन्याताई असू देत किंवा ती हर्षदाताई आहेत, कोणी असू देत, तेव्हा ती जी बॉन्डिंग होती ना ती लॉंग लास्टिंग होती. आणि कदाचित आत्ताचं जे आयुष्य आहे माझ्या अंदाजाने ते थोडंसं खूप काय म्हणतात ना फास्ट पेसेड आहे. त्यामुळे ज्या रिलेशनशिप्स बनतात त्या पण कदाचित प्रोजेक्ट असण्यापुरतं जास्त घट्ट असतात. मग कदाचित ते संपल्यानंतर असतील पण तेवढ्या पुढे नेल्या जात नाही. हा कदाचित एक फरक असू शकतो. म्हणजे आज मी आणि अदिती रोज जरी फोनवरती बोलत नसलो किंवा सतत भेटत जरी नसलो तरी आमच्या काही महत्वाच्या आयुष्यातल्या क्षणांच्या वेळेस आम्हाला एकमेकींची आठवण येते. आम्ही एकमेकींना फोन करतो, बोलवतो, भेटतो. जेव्हा आशा कधी भेटतो तेव्हा असं भेटतो की जसं काही आम्ही मागील पानावरून पुढे सुरू होतं आमचं. आणि मला असं वाटतं की आज ना प्रत्येक नात्याला प्रत्येक माणसाला इतकं एक्सपोजर मिळालं, कधी कधी अनवॉन्टेड एक्सपोजर मिळालं. त्यामुळे मला असं वाटतं मीडिया लोकांच्या रिलेशनशिप मध्ये काहीतरी खडा घालण्याचं काम एका अर्थाने करते असंही मला कधी कधी वाटतं. नॉट मीडिया, सोशल मीडिया नाही, सोशल मीडिया म्हणजे इतकं प्रत्येक नात्याला एक्सपोजर मिळालं ना की अरे तर आम्ही असं बसलोय ना तर आम्ही असा रेडेपणा काही असं वागली गं हे. सो आपल्याला जे लक्षातही यायचं ना पूर्वी ते लक्षात आणून दिलं जातंय. आणि ते लक्षात आणून दिल्यामुळे त्याचा वेगवेगळा अर्थ वेगवेगळ्या माणसाच्या परीने काढला जातोय आणि त्याचा कधी कधी चुकीचा परिणाम होतो असं मला वाटतं. त्यामुळे टू मच ऑफ एक्सपोज रिलेशनशिप इज ऑल्सो मेकिंग. हो, म्हणजे बर्थडेला सारखा स्टोरी नाही ठेवली तर असम्पशन्स करायला मोकळे असतात लोक. करेक्ट. मी तसंही ठेवत नाही कोणाचीच. पण सोशल मीडिया तू म्हणालीस मग 1999 तू या क्षेत्रामध्ये आहे? नाही, मी 99 मध्ये आभाळवाणी सुरू झाली. माझी सुरुवात झाली 2001 साली. पण ऑलमोस्ट आता 20-25 वर्ष तुमच्या दोघींचाही प्रवास. ज्यावेळेला सोशल मीडिया तर 25 वर्षापूर्वी नव्हता आणि एक कल्याण कासारहाट ते एक डोंबिवली म्हणजे हे कसं. आणि ते डायरेक्ट आता एक दोघी तुम्ही व्यावसायिक पण आहात, बांधकाम व्यावसायिक, तू निर्मिती क्षेत्रातही आलेली आहेस, एक अभिनेत्री म्हणून दोघी तुम्ही तितक्याच यशस्वी आहात. सो हा प्रवास 25 वर्षाचा, ह्या प्रवासाकडे कसं बघताय तुम्ही? म्हणजे आज मागे वळून बघताना आपण ज्याला म्हणतो की काय की तो घेतलेला निर्णय हा योग्य होता. ऑब्व्हियसली एवढे वर्ष आहात म्हटल्यानंतर निर्णय 100% योग्य आहे. पण त्या वेळेपासून ते आतापर्यंत काय बदल झाले? तुम्हाला काय अडचणींचा सामना त्या वेळेपासून दोघींनाही करावा लागला? दोघी साधारण सिमिलर याच्यामधले म्हणून मी दोघींनाही हा एक कॉमन प्रश्न विचारतोय. कारण खरंच कासारहाट मध्ये मी डोंबिवलीचा ते राजाधिपतचा कासारहाटमध्ये आमचे बरेचसे नातेवाईक राहिले. त्यामुळे अगदी कॅप्टन रवींद्र माधव ओक शाळा आणि सौवा जोशी शाळा हे सगळे विषय. माझी आत्या हिला शिकवायला होती माहिती, संध्या देशपांडे बाई. आपण बोललो होतो बघ ना. आणि गोडसेबाई संस्कृतला यायचं मी त्यांच्याकडे डोंबिवलीला. सो तेव्हा मला असं वाटतं कल्याण डोंबिवली ही शहर म्हणण्यापेक्षा एक कुटुंब होतं. आता त्या कुटुंबाच्या रूपात शहरामध्ये झालेलं आहे. आणि जसं कुटुंब मोठं होत जातं तसं गोष्टी बदलत जातात. पण आज मागे वळून पाहताना आनंद वाटतो, समाधान वाटतो. कारण प्रत्येक दिवशी प्रत्येक प्रसंगाने काही ना काहीतरी शिकवलं आणि चांगलं शिकवलं, कधी वाईट शिकवलं, कधी त्रास दिला, कधी दुःख दिलं, कधी अत्यंत आनंद दिला, कधी सो वेगवेगळे. आय थिंक इट वॉज अ रोलर कोस्टर राईड, इमोशनल राईड फॉर मी ऑल्सो. आणि ॲज फार ॲज आय नो सोना तिच्या आयुष्यात पण येस म्हणजे जसं ही म्हणाली तसं कुठचाही पश्चाताप किंवा रिग्रेट असं नाहीये. जे काही काम मी असं म्हणेन की आता मी खूप चुजी झाली आहे आणि त्यावेळेस मी जे काम येईल ना ते मी करत होते. म्हणजे असं कधी कुठे ठरवलं नाही की अरे नाही इथे पैसेच कमी मिळतात, नाही इथे रोलच. माझ्यासाठी असं होतं की काम येत आहे ना करूया, त्याच्यामधनं शिकत शिकत आपल्याला आणखीन ग्रो व्हायला मिळेल. आणि त्या पद्धतीने मी कामं करत गेले. आणि त्यावेळेस ॲट वन पॉईंट मला म्हणजे आठवते तुझ्या बाबतीत पण तेच झालं असणार की एका दिवशी आम्ही 3 शिफ्ट करायचो. म्हणजे 3 सिरियल. तेव्हा असं नव्हतं की तुम्ही
झी मध्ये ह्या चॅनलला काम करतात तर त्या चॅनलला करायचं नाही वगैरे असं काही नाही. म्हणजे ETV, झी, दूरदर्शन अशा 3 मी सकाळ दुपार रात्र असे केलेले. सो ते खूप छान वाटतं. असं वाटतं की खरंच यार आपल्याला जी वेळ आपल्याकडे होती जे करायचं होतं ते केलं मनसोक्त आणि त्याचा आनंद वाटला. कधी असं कुठे थकालच झालंय अरे यार मला नाही करायचं आता 3 शिफ्ट मध्ये कोण 2 दिवस 3 दिवस डे नाईट कोण हे तेव्हा कधीच वाटलं नाही. कदाचित ते वयही तसं होतं, ती एनर्जी होती, ते काहीतरी करण्याचं स्वप्न एक होतं, त्याची एक जी जिद्द म्हणतात ती होती. सो खूप मजा यायची. आणि त्यामुळे आता असं वाटतं की यार तेव्हा हे सगळं केलेलं होतं किती छान. तो एक्सपिरियन्स आता नाही मिळणार. आता कदाचित ते करायला मिळणार नाही किंवा करण्याची तेवढी ताकद असेल की नाही, मेंटली फिजिकली तेवढं जमेल की नाही ह्याचा एक डाऊट येतो. मुळात आपल्याला सगळ्या चॅनलवर एकाच वेळी कास्ट करतील की नाही तेही आहे. नाही पण म्हणून आजकाल एका प्रोजेक्टला सुद्धा 2-3 शिफ्ट लागतात. ते कॉम्पन्सेशन आहे. करेक्ट. ते खूप छान वाटतंय आता. आणि असं वाटतं की जे स्वप्न होतं की नुसतं म्हणजे मला हे कायमच वाटायचं की मला ना ऍक्टिंग ते करतोच आहोत आपण, पण त्याच्या व्यतिरिक्त आणखीन पण काहीतरी करायचंय, वेगळं काहीतरी करायचंय. जे निर्मितीचं मी म्हटलं, तू म्हणालास की निर्मिती क्षेत्रात आले, तर ते माझं कुठेतरी छोटं छोटं असं मधनच थॉट कायम यायचाच मला आणि ते करायचंच होतं. आणि मग लकीली मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित जुळून आल्या आणि मग ते आता घडलं. पण जे जे ठरवलं होतं, जे जे हवं होतं ते सगळं केलं. छान लग्न झालं, मुलगी झाली, तिला वेळ दिला. तिथे थोडंसं कुठेतरी मला असं वाटायचं, मी अदितीला पण नेहमी म्हणते किंवा मला नवीन मुलींना ज्यांना कोणाला त्यांना सांगावं असं वाटेल की तुम्ही शक्य असेल, मला शक्य झालं ते तो ब्रेक घेणं माझ्या मुलीच्या जन्मानंतर आणि तो तिला वेळ देणं हे माझ्यासाठी पॉसिबल होतं म्हणून मी ते करू शकले. पण मला असं वाटतं की तो माझा ब्रेक थोडासा कुठेतरी मी जास्त घेतला. अरे माझं आता जाऊ देता. करेक्ट. तर तो मला असं वाटतं की तो थोडा वेळ द्यावा, तो एन्जॉय करावा तो पिरियड आपल्या आयुष्यामध्ये. एक जी जबाबदारी आपण घेतलेली आयुष्यामध्ये, ज्या ज्या गोष्टी आपण करतोय त्याला 100% द्यावं. सो ते जर काय शक्य असेल तर ते करावं. पण मी माझ्या बाबतीत जवळजवळ 6 ते 7 वर्षांचा ब्रेक घेतला. सो तो न करता जर का मी तो 1-2 वर्षाचाच ठेवला असं तर कदाचित मी अजून काहीतरी छान किंवा अजून आधी या ज्या गोष्टी आता करते त्यामुळे अजून आधी सुरुवात केली असती असं मला वाटतं. पण येस, खूप असा मोठा रिग्रेट नाहीये, एक शिकवण आहे. बरोबर. आणि कोणी उद्या मला विचारलं तर मी सांगेन की येस, हे बघा हे असं करू शकतेस तू, हे कदाचित करू नकोस, हे एवढंच आहे बस. बट अदरवाईज आय एम व्हेरी कन्फिडंट. त्या काळात सोनाली आय मस्ट अप्रिशिएट की ज्या पद्धतीचा योगा अभ्यास तिने केला तिच्या नवऱ्याबरोबर, त्या पद्धतीची योगासनं करते. मी फक्त तिच्याने आज इन्स्पायर होते आणि उद्या इन्स्पिरेशन संपतो, इन्स्पिरेशन संपते. पण तिचे फोटो आणि व्हिडिओज बघून डेफिनेटली मला इन्स्पायर व्हायला होतं. कारण इट्स डिफिकल्ट व्हॉट शी इज डुईंग. वेगळ्या प्रकारचा योगा आहे का तो? म्हणजे काहीतरी सो माझ्या नवऱ्याचा वेगळा योगा आहे, तो कुंडलिनी योगा म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये जास्त करून चांटिंग, क्रिया आणि अशा सगळ्या गोष्टी येतात. म्हणजे फिलॉसॉफिकल आणि इमोशनल लेवलवर, स्पिरिच्युअल लेवलवरती त्याच्यामध्ये काम होतं खूप. आणि माझा जो योगा आहे तो मोर ऑफ आसना बेस्ड आहे, की त्याच्यामध्ये खूप सारी आसनं आपण म्हणतो अष्टांग योगा किंवा अय्यंगर योगा, ते आसनं केली जातात. पण ही पण जे करते ते मला नाही जमणार, ते मला जमत नाही म्हणून मी योगा करते. त्यामध्ये ती मॅरेथॉन्स वगैरे करते, रनिंग. जे मी तिला तेच म्हटलं की मला मी ते करायला घेतलं की मला काय माहिती एक ब्लॉक आहे म्हणाला काय, मला असं म्हणजे बॅकच दुखायला लागते आणि मला असं नको जाऊ दे, दुसऱ्या दिवशी सोडून देते. बट दॅट शी इज व्हेरी गुड. सो आय थिंक प्रत्येकाची एक फॉटे असतात आणि प्रत्येक जण प्रत्येक गोष्टीत नाही. तू योगासना करताना आनंद मिळतो, तुला एन्जॉय. मला धावताना मी जेवढं अंतर कापत जाते ना, मला असं वाटतं येस. आणि ना ती मला लहानपणापासून नाही, ती एक फिनिश लाईन विक्ट्रीची सवय आहे की अभि हो गया, आता पोहोचलो आणि विक्ट्री मला एक फील मला जाम आवडतो. हे आम्ही काहीच करत नाही, पण हा जो काय आता योग आमच्यासाठी आलाय हाच आमच्याकरता भारी आहे. हे असे योगा किंवा धावणं. ऍक्च्युली तू जेव्हा म्हणालास की आदिती तुझ्यावर म्हटलं येस व्हेरी गुड, म्हणजे मला ह्याच्यापेक्षा जास्त आनंद अजून झालाच नसता की माझ्या बरोबर असणारी व्यक्ती आदिती आहे. पण तू गाणं शिकले सुब्रताताई पावगींकडे, येस, किंवा सायकोलॉजी मध्ये तुला एक चांगली ऍडमिशन पण मिळत होती, त्याची तू स्टुडंट. सकाळीच मी शोभा मावशीशी बोलत होतो, अनेक गोष्टी उलगडल्या. म्हणजे आधी 2री असताना तिने काम पण केलेलं आहे. मग ते गाणं असताना ती नाचाचं पण तिने शिक्षण घेतलंय. अभिनय एकदम कसं काय त्याचं? बापरे, मी ऍक्च्युली अभिनय मला म्हणजे असं कधी ठरवलं नव्हतं की मला ऍक्टिंग क्षेत्रामध्ये जायचंय. आई
करत होती नाटकं, म्हणजे ऍज अ हॉबी म्हणून किंवा काय म्हणतात त्याला KDMC मधनं राज्यस्तरीय नाट्य स्पर्धांमध्ये वगैरे ती प्रोफेशनली नाही पण अशा पद्धतीने नाटकात संगीत नाटकात कामं करत होती. तर आईचं खूप स्वप्न होतं की मी अभिनय क्षेत्रात जावं, कारण तिला कुठेतरी ते करायचं होतं आणि बिईंग फ्रॉम गुहागर आणि तिकडनं येऊन तिला ते जमलं नाही, पण तिला खूप करायचं होतं आणि तिला असं कुठेतरी वाटत होतं की हिच्यामध्ये गाण्याचं अंग आहे, हिच्यामध्ये नृत्याचं अंग आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि मी सतत तिची नाटकं वगैरे बघायला जायचे बसायचे. तर तिला असं वाटायचं की हिच्यात आहे ते, आणि ते आईला एक असतो ना सिक्स सेन्स, आपल्या आयाना आपल्या बरोबर आपल्या मुलांमध्ये काय चांगलं काय करू शकतात ते असं होतं की तू कर. आणि मला ना कोणतरी पुश केल्याशिवाय काही होत नाही. सो माझ्या आईने मला एवढं पुश केलं की माझं असं झालं हा, म्हणजे मी आधी नाहीच म्हणत होते, पण दूरदर्शन वरती शरण बिराजदारांबरोबर आई काहीतरी करवती कार्यक्रम, आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तू करशील का. तर म्हटलं नाही मला काही जमणार नाही, ते डायलॉग बिलॉग म्हणणं मला काही जमत नाही, माझ्या लक्ष हा. आणि ते पाठी नाही तू करायचं, बरं एक काम कर, तू एक पासिंग शॉट दे फक्त. तर मी म्हटलं की ओके पासिंग शॉट देऊ शकेन मी. तर म्हणजे ती त्याच्या स्वप्नामधली परी आहे ती, असं म्हणून तू चालत जायचंयस फक्त. म्हणून ते वरळी सीफेसला आम्ही तो शॉट असा दिला की मी इकडनं इकडे जाते, इकडनं इकडे जाते, संपला शॉट. आणि मग त्यानंतर मग ते म्हणाले अच्छा नेक्स्ट, आणि त्याच्यामध्ये पैसे पण जरा परीला मग डायरेक्ट पंखा आलाय. मग असं एक एक करत मग मी ह्याच्यामध्ये शिरले. सो आणि काय झालं तिकडे गेल्यामुळे मला मग वेळात, जसं मी मगाशी म्हटलं की 3-3 शिफ्ट मध्ये कामं करायचो, तर माझं कथ्थक राहिलं. मी उपांत्य विशारदपर्यंत आले, पण पुढे मला ते कंटिन्यू करता आलं नाही. गाणं पण थोडं मागे पडलं, ज्याची आईला खूप हुरहुर लागली. बट येस आय फील की काही गोष्टी तुम्ही जर काय एक फोकस करून करायला घेतलं की थोड्याशा दुसऱ्या बाजूला सारल्या जातात. तसं झालं. पण आता मी परत वॉन्ट टू गेट बॅक टू सिंगिंग. कथ्थकला सुरुवात केलेली मध्यंतरी, पण आता परत करीन असा विचार आहे. आदितीताई, आता तुमचं कुटुंब हे उच्च मध्यमवर्गीय आणि नामांकित कुटुंब, बाबा डॉक्टर, आई बँकेत, आणि कल्याण. अगेन मी पुन्हा सांगतो की कल्याण डोंबिवली हे त्यावेळेचं गावखेडच होतं. म्हणजे आम्ही सुद्धा विचार केलेला नव्हता की असं कुठेतरी पुढे जाऊन या क्षेत्रात ही वावड होती, शाळेत वगैरे सगळं करायचं. मुळात काय प्रॉब्लेम होता ना, कम्युटिंगचा प्रॉब्लेम. करेक्ट. कारण ट्रेन शिवाय आता इतके मार्ग किंवा रोड इतके फॅसिलिटीज झालेले आहेत की तुम्ही असं पोहोचू शकता, पण तेव्हा ट्रेन शिवाय दुसरा पर्याय नव्हता. आणि ट्रेन्सही खूप नव्हत्या. म्हणजे सो मला असं वाटतं की कल्याणवर कम्युटिंग हा प्रॉब्लेम होता. पण मला असं वाटतं मी रुईयाला ऍडमिशन घेतल्यामुळे मला त्याची सवय झाली. आणि काय करायचं, मी कथ्थक मुक्ता जोशीकडे, मुक्ताताईकडे शिकायचे, बरीच वर्ष शिकले. आणि म्हणाली तसं मग ते काम सुरू केल्यावर मागे पडलं. मग कॉलेजमध्ये असताना मी मावशींकडे म्हणजे जोगळेकर बाईंकडे शिकायला जायला लागले, महाराष्ट्र विद्यालयात. मग कॉलेज संपल्यावरती लायब्ररीत थांबायचं आणि ऑल्टरनेट डेज मी शाहमतावरकडे शिकायचे. त्याचा स्पेशल ट्रूप मध्ये माझं सिलेक्शन झालं होतं, त्यामुळे ते नाना चौकात क्लास असायचे. सो कॉलेज संपल्यावर लायब्ररीत बसा, अभ्यास वगैरे नाही, लायब्ररीत 2 तास झोपा ह्याच्या, कारण झोपच पूर्ण नाही व्हायची ना. तिकडनं मग एक दिवस कथ्थकच्या क्लासला, एक दिवस नाना चौकात, म्हणजे परत दादरवरनं ट्रेन पकडून गिरगावात जायचा. आणि मग तो क्लास रात्री 9 वाजता वगैरे संपून 12 वाजता वगैरे कधीतरी 11 वाजता घरी मग मामा माझे घ्यायला यायचे. आणि मग परत 5 वाजता ट्रेन 5:30ची 6ची ट्रेन पकडून 7च्या लेक्चरला जायचं. पण लेक्चर्स कधी बुडवले नाही. फार हुशार विद्यार्थी होते का तर नाही, ठरवलं असतं तर पहिली आले असते, पण ठरवायचा प्रॉब्लेम होता. मला असं वाटायचं की काय अभ्यास करून माझे वडील डॉक्टर सगळे एवढे हुशार माणसे, पण रोज त्यांना आनंद मिळतोय का, रोज त्यांना प्रॅक्टिस करून ते दमूनच येतात. मला आनंद कशात मिळतोय तो आनंद शोधूया. आणि आय थिंक आय ट्राईड फाइंडिंग माय हॅपीनेस एव्हरी मोमेंट. आई-बाबांनी विरोध नाही केला कधीच नाही. म्हणजे बाबांचा थोडासा नाटकात काम करायला विरोध होता. विरोध म्हणजे काय, तर रात्री अपरात्री प्रॅक्टिसेस असायच्या, त्यामुळे सेफ्टीच्या दृष्टीने त्यांना रुईयाच्या वेळेस तोपर्यंत त्यांना असं त्यांच्या असं लक्षात आलं होतं की आपण फार विरोध करून या मुलीमध्ये काही फरक पडत नाही.
सो आपण आपला उगाच आपली एनर्जी ती विरोध विरोध म्हणून नको जाळूया, आपण शांत राहूया. मुलीला काय, मग रात्री मी कितीतरी वाजता यायचे आणि रुयाला जेव्हा प्रॅक्टिस 11 वाजता आल्यानंतर आमच्याकडे ना ते थोडंसं लाईट बीट लावले होते, तेव्हा रिनोव्हेट केलं होतं सगळं. ते लाईट लावायचं आणि त्याच्यामध्ये अख्खं रात्री 11 ते 12 साडेबारा वाजेपर्यंत परफॉर्मन्स चालायचा. त्या दिवशीच्या प्रॅक्टिसला आजी बाबा त्या मावशी होत्या आमच्या कामाला, त्या सगळे जण 4-5 लोक माझ्या बहीण झोपलेले असत ते बसायचे. आणि सुट्टीच्या दिवशी पण सगळ्या 4-5 कामवाल्या बायका असायच्या आमच्या त्या दिवसभर, त्यांना सगळ्यांना कंपल्सरी बसवायचं, मग तिकडे नाच करून दाखवायचा. स्टेज आपल्याकडे तयार होता, आपल्याकडे ऑडियन्स पण रेडी होता आणि त्यामुळे ते फार मजेदार वाटायला लागलं होतं. आणि म्हणजे मला कधीच वाटलं नव्हतं की मला ह्याच्यात मज्जा येणार आहे. आणि मला जेव्हा मज्जा येते हे आई बाबांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी विरोध सोडून द्या पण त्यांनी सपोर्टच केलं मला. आणि टीवायला असताना खरंच अभ्यासच नव्हता केला मी. कॉलेज सोडायचं नाही म्हणून सायकॉलॉजी घेतलं नाही, कारण रुयात तेव्हा सायकॉलॉजी नव्हतं, फिलॉसॉफीमध्ये ग्रॅज्युएट झाले मी. तर तेव्हा आई म्हटलं अभ्यास केलाच नव्हता. पण आईने मला काय सांगितलं, हे बघ परीक्षा दिलीच नाहीस तर नापासच होशील कन्फर्म, दिलीस तर 2 ऑप्शन आहे आपल्याकडे, कदाचित पास होशील कदाचित नापास होशील, तर देऊन बघ. आणि दिली आणि 2nd क्लास मिळाला मला. आणि मग युनिव्हर्सिटीचं बक्षीस मिळालं होतं मला, तर त्याचे 12 मार्क का 10 मार्क वाढले आणि 1st क्लास झाला माझा. तर किती गमतीशीर वाटलं होतं, कारण मला एकदम चांगलं लक्षात आहे. मी दामिनीचं शूट करत होते तेव्हा, जेव्हा रिझल्ट लागला आणि आई बाबा युनिव्हर्सिटीत रिझल्ट आणायला गेले आणि हिला मावशी माझ्यावर शूटिंग होती, तिची मुलगी पण माझ्याच वयाची असल्यामुळे माझ्याच वयाचा तिचाही रिझल्ट हुशारच होती मुलगी, तिला उत्तमच मार्क मिळाले होते. नाही शपथ आता नापास झालं तर काय सांगू. तर आई बाबांचा फोन आला तेव्हा, अरे पास झालीस तू आणि असे मार्क वाढून जस्ट 1st क्लास झालेला आहे. तर फार गमतीशीर होतं तो. यू नेव्हर नो की तुमच्यासाठी कुठे कधी काय वाढून ठेवते. पण मग ऍक्टिंग हे ठरलं कधी, लिटमसच्या वेळेस का मंजुळाच्या वेळेस का त्याही आधी? कधीच नाही ठरलं, मंजुळा झाल्यावर पण नाही ठरलं. माझ्या आईने मला सांगितलं बघ प्रयत्न करून बघ, उद्या काय खायचा हा प्रश्न नाही आपल्या घरात, किंवा महिनाभर आता काय कुठली भाजी खायची कमवले नाही तर, किंवा तू नोकरी नाही केली हा प्रश्न नाही आपल्या घरात. तर मग तुला वर्षभर वाटलं तर करून बघ, नाही तर पुन्हा सायकोलॉजीमध्ये मेजर कर आणि अभ्यास कर, किंवा तुला काय वाटतंय ते कर. तर मग विचाराचं आचाराचं निर्णयाचं स्वातंत्र्य पूर्णतः घरच्यांनी दिलं होतं. आणि त्यामुळे आलेल्या जबाबदारीची जाणीव सुद्धा होती की हा डिसिजन तुमचा आहे, त्यामुळे तुम्ही पूर्णतः जबाबदार आहात याला, आणि तुम्ही या जबाबदारीची जाणीव ठेवून सगळ्या गोष्टी करा. हे बाबांनी मला नेहमी सांगितलं. त्यांनी काय सांगितलं, प्रयत्न कर, जे करशील ना त्यात 100%ले 5000% प्रयत्न कर, नापास झालीस तरी चालेल. हाच मोटिव्ह घेऊन किंवा हेच डोक्यात ठेवून आज मी माझ्या मुलाला पण सांगते की प्रयत्न कर, 0 मार्क मिळाले तरी चालतं पण प्रयत्न. सो हे आई वडिलांनी बाळकडून पाचलं. आणि त्यामुळे कुठेही कधीच प्रेशर मध्ये काम केलं नाही की बापरे मला एवढे पैसे कमवायचे, बापरे मला हे केलं नाही तर डू ऑर डाय सिच्युएशन कधीच निर्माण नाही झाली. एका अर्थाने मला असं वाटतं की ती सिच्युएशन निर्माण कधीतरी व्हायला हवी होती. कारण ना त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही प्रेशर खाली मी कसं काम करते हे मी स्वतःला कधीच पडताळून नाही बघितलं. टिल द टाइम मी रियालिटी शो नाही केला. आणि आपण केला नाही का विसरलो आता एकदम अचानक लक्षात येईल. मला असं वाटतं की प्रेशर खाली मी फार बरं परफॉर्म नाही करू शकत. मला ना ते असं खेळीमेळीचं आणि छान वातावरण असेल ना तरच मी चांगला परफॉर्मन्स देऊ शकते. आणि हे मी गेल्या काही वर्षात माझ्याविषयीचं बांधलेलं गणित म्हणजे मला मिळालेलं माझ्याविषयी उत्तर. सो आता मागे वळून पाहताना समाधान वाटतं. निर्मिती क्षेत्रात सुधाराने सोनालीने उत्तम काम केलं, तिने स्वतः काम केलं. माझं धाडस होत नाही अजून की त्याला पेशन्स लागतात, त्याला चिकाटी लागते, त्याला वेगळा ब्लड ग्रुपही लागतो असं आणि माझ्याकडे तर नाही काही नाही. हिच्याकडे पण आहे ते फक्त एक पाऊल टाकण्याची गरज असते. आणि माझ्या बाबतीत काय झालं की नवरा माझा पंजाबी आणि त्यांना जे टिपिकल बिझनेस माइंड बिझनेस सेन्स असतो ना की अरे धडाडे आपण कदाचित आय वोंट से की हा ड्रॉबॅक आहे मराठी माणसांचं काय नाही, पण कुठेतरी बिझनेस म्हटलं की आपल्यात थोडं अजून जरा तरी एक धाडसीपणा असतो ना तो कमी पडतो असं मला वाटतं. पण ह्या लोकांमध्ये ती एक वृत्ती असते की जम्प चला निघून जातो. तो त्याने मला कुठेतरी एक पुश दिलं की तू कर, मी आहे, यू बीन वॉन्टिंग टू डू इट. आणि आता तुझ्याकडे इतका सब्जेक्ट चांगला आलेला आहे जो तुला आवडतोय, तुझी इच्छा असेल तर तू कर,
तुला जे काही सपोर्ट पाहिजे मी तुला देतो. ऑफकोर्स त्याने तो मला एक धक्का दिला, त्यामुळे ते झालं. अदरवाईज मी पण हिच्यासारखी करू काहीतरी वेगळा ब्लड ग्रुप वगैरे असं केलं असतं. पण तिला पण तो धक्का दिला ना, तीही नक्कीच करेल आणि तो मी सुरू केलेला आणि मगाशी मी आणि सोनाली म्हणत होतो त्याप्रमाणे की आज जर तुम्हाला चांगलं काम करायचं असेल किंवा तुमचं चांगलं काम तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर संधीची वाट बघत बसतात. अर्थ नाही, तुम्हाला तुमच्यासाठी त्या संधी निर्माण कराव्या लागतात. आणि आय थिंक हे नवीन गणित झालेलं आहे असं मला तरी एक जाणवं लागले की प्रत्येकाला स्वतःसाठी स्वतःचं एक असं छान ॲटलिस्ट आफ्टर अ सर्टन एज किंवा सर्टन दिस थिंग तुम्हाला ते निर्माण कराव्या लागतात संधी तुमच्यासाठी. कारण तुमच्याकडे आता वेळ नाही की तुम्ही वाट बघत बसा की आता मला हे येईल किंवा ते येईल. तुम्हाला शक्य असेल तर तुम्हालाच उठून काहीतरी जुळवाजुळव करायला लागेल आणि स्वतःसाठी किंवा एक छान प्रोजेक्ट बांधावं लागेल असं मला वाटतं. पण मग धाडस कमी पडतं का नॉलेज कमी पडतं? दोन्ही गोष्टी. एक तर पहिले धाडस पाहिजे आणि धाडस एकदा आल्यानंतर तुम्हाला त्याची पूर्ण नॉलेज पाहिजे. कारण की बरीच माणसं असतात जी म्हणजे तुमच्या काही गोष्टींचा गैरफायदा घेऊ शकता, तुमच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊ शकता आणि त्याच्यासाठी तुम्ही त्यांनाही दोषी नाही ठरवू शकत. कारण तुमचा अभ्यास आहे का हे पण तितकंच महत्वाचं आहे की तुम्ही त्यांचा तो बिझनेसच आहे, त्यांना 4 पैसे कमवायचेच आहेत. तुम्ही त्या क्षेत्रात येत आहे म्हणून तुम्ही त्याची एक वेगळी काही माहिती काढलेली आहे का की मला हे करायचंय, मला ते करायचंय, मी असं केलं तर इथे 4 पैसे वाचतील किंवा माझे 4 मित्रमैत्रिणी आहेत त्यांचा मी ऍडवाइस घेते का, त्यांच्याकडे जाऊन बघते का की त्यांनी कसं वर्किंग केलेलं होतं. या दोन्ही गोष्टी पाहिजेत. कारण ह्या दोन्ही गोष्टी जमल्या तरच ते गणित थोडंसं आय थिंक होऊ शकेल, योग्य त्याचा रिझल्ट निघू शकेल. नाही तर मग कुठेतरी गडबडतं. आणि मी असं म्हणेन की पहिली निर्मिती तुम्ही करता तेव्हा हा सगळ्यांचा जो मी एक एक्सपिरियन्स ऐकलाय ते त्याच्या हिशोबाने मला असं वाटतं की कितीही तुम्ही काळजी घेतली तरी अशा काही चुका होतातच की तुम्हाला त्याची ट्युशन फी भरावी लागते. आणि ते पहिलं प्रोजेक्ट तुम्हाला असं समजावं लागतं की ही माझी ट्युशन फी आहे, मी ती भरली आहे, आता पुढे बोला, आता मी रेडी आहे, यु नो. सो ते होतं. सो तुम्हाला ते धाडसही पाहिजे. कारण की उगा जर काही धाडसा व्यतिरिक्त तुम्ही गेला तर त्या प्रेशरनेच तुम्ही अर्धे डाऊन होऊन जाल. तर ते धाडस पाहिजे आणि ॲट द सेम टाइम तुम्हाला ते नॉलेजही पाहिजे. नुसतंच मी पैसे टाकते आणि मी कॅमेरासाठी याला घेतलाय, मी ह्याच्यासाठी त्याला असं करून पैसे डिस्ट्रीब्युटच करत बसले तर ते नाही होणार. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला घुसून त्या डिपार्टमेंटमधनं तुम्हाला स्वतःहून काम करावं लागेल. म्हणजे मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मी लिटरली बसून प्रत्येक सीनचे, प्रत्येक कॅरेक्टरचे कपडे, कॉस्ट्युम डिझायनर बरोबर बसून, अच्छा लंडनमध्ये जायचं म्हणजे तिथे वेळ घालून चालणार नाही, तिथे लास्ट मिनिट काही प्रॉब्लेम आला चालणार नाही. लिटरली अच्छा ह्या सीनमध्ये मी ही तू हे कपडे घालतोय का, मग त्याच्यावरती मागे स्टिकरने लिहा सीन नंबर सगळी तयारी इकडनं करून गेलेलो जेणेकरून तिकडे वेळ जाणार नाही. आणि वेळ इज व्हेरी इम्पॉर्टंट वेन यू आर गोइंग आउट ऑफ इंडिया. सो या प्रत्येक गोष्टीमध्ये राईट फ्रॉम लेन्सेस कुठच्या घ्यायच्या, त्यानंतर एअरपोर्ट वरती तुमचं जे कार्गो होणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला किती तिथे काय पैसे वाचवता येतील, बॅगेजचं काय आहे, एव्हरीथिंग. मेकअप मन आले, स्पॉट बॉय आला तर मग त्याला अजून काय म्हणून वापरता येईल, ही वेगळी गणितं तिथे मी जर काय स्वतःहून गेले नाही तर ते होणार नाही. ऍज अ प्रोड्युसर म्हणून सुद्धा असं मला वाटतं की ते बघणं गरजेचं आहे. ते ॲटलिस्ट निदान पहिल्या काही तुमच्या प्रोजेक्टसाठी तरी. आणि मग एकदा तुम्हाला ते कळलं की मग तुम्ही सुपरवाइज नंतर करू शकता. पण पहिल्या वेळेस तर मी घुसतच होते, प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये मी घुसून होते. आणि मग तिकडे गेल्यानंतर मग माझे जे EP होते त्यांनी सांगितलं की आता तू शांत राहा, की आता तू तुझ्या कामावरती कॉन्सन्ट्रेट कर, आता मी हे सगळं इथे बघतो. पण तरी सुद्धा मी जाऊन क्रेन का आज यूज केली नाही, क्रेन मागवलेली होती अजूनपर्यंत लावली का नाहीये. मग त्यांचं असं झालं की नाही लेवल नाहीये त्या रेसिंग ट्रॅकमध्ये लेवल नाहीये. तो ते तिकडचे जे टेक्निशियन्स आहेत ते म्हणतात की नाही वो थोडा बैलेंस नहीं हो रहा है. कॅमेरामन म्हणते की नाही ये लेन्स मैं यही लगाऊंगी, तो म्हणतो ये लेन्स की वजह से बैलेंस. मला घेणं देणं नाहीये, मी पैसे दिले, मला हे लावा आणि मला हा शॉट द्या. सो यु नो मी बसलेले होते माझ्या शॉटसाठी रिहर्सल करत आणि मला दिसलं हे काय चाललंय. म्हणलं ती पॅक का करतायत क्रेन, काही एक पण शॉट झाला नाही, पॅक का करतायत. जेव्हा मी तिथे गेले तेव्हा मला हे सगळं कळलं आणि मग त्याचं सोल्युशन निघालं. सो तुम्हाला अटेंटिव्ह राहावंच लागतं. सो ॲज यू सेड नॉलेज इज इम्पॉर्टंट, धाडस इज इम्पॉर्टंट, एव्हरीथिंग इज इम्पॉर्टंट. कलाकाराचा प्रोड्युसर झाला की प्रोड्युसरला शिव्या देणं थांबतं.
ते बरोबर आहे, ऍब्सोल्युटली बरोबर आहे. म्हणजे जेव्हा डेट साठी मला फोन मेकअप रूम ही नाही दिया क्या यार, मेरे को शेअर करना पड रहा है. मी सांगू, मला मी खूप भाग्यवान होते की मला माझ्या प्रोजेक्ट मध्ये खूप सुंदर कलाकार मिळाले ज्यांनी कुठेही काही चूचा केली नाही. एक तर उमेश कामत, जो लिटरली ही इज अ प्रोड्युसर्स डिलाइट. म्हणजे तो इतका गोड माणूस आहे. ऑफकोर्स तो खूप जुना मित्र आहे, त्यामुळे मी जेव्हा पहिले त्याला फोन केला तर तो एकदम आधीच तू बोल ग, तुला काय करायचं सांग, आपण करूया, यु नो. सो तेव्हापासून ते लिटरली प्रोजेक्ट बाहेर येईपर्यंत कुठल्याही बाबतीत त्यांनी त्रास दिला नाही. किंवा संजय मोने माझे पहिले माझ्या वडिलांचं काम त्यांनी केलेलं होतं, त्यामुळे त्यांना मी घेतलेलं होतं परत या फिल्ममध्ये. आणि सगळी मंडळी, तिसरी सनाया आनंद, हा तिथे घरी नाही, जिने जर त्रास दिला असता तिला घरी बोलावं लागलं. त्या विषयावरती मी येणार होतो. पण प्रोड्युसर, स्वतः ऍक्टर आणि मदर, या 3 भूमिका तिकडे कशा काय कमाल. मी पाहिली जी फिल्म सोना आणि मला खूप आवडली. मला सनायाचं काम खूपच सरप्रायझिंग होती. म्हणजे ती टिपिकल मराठी वातावरणात वाढलेली नाही, तरी तू मराठी गोष्टी तिच्यावर लहानपणापासून तू तिला गोष्टी सांगत राहिलीस, किंवा काकू पण ती कशी मराठीत बोलत राहिल्या. मराठी वातावरणात वाढून मराठी शाळेत न जाता सुद्धा तिने ज्या पद्धतीने मराठी बोलायचा उत्तम प्रयत्न केला आणि तिने ते निभावून नेलंय चांगल्या पद्धतीने. आय मस्ट अप्रिशिएट. थँक्यू सो मच. पण हे फिल्म ऍक्च्युली इज अबाउट हर ओनली, आणि त्यामुळे तिला जेव्हा कास्ट करायचं माझे डिरेक्टर म्हणाले तर माझं असं झालं की यार तिने काहीच काम केलेलं नाही. आर यू शुअर? कारण की अख्खी फिल्म तिच्यावरती आहे. सो ती म्हणाली नाही, मला विश्वास आहे ती करेल, आणि तिने ते उत्तम काम केलं. त्यामुळे मला ॲज अ मदर, जसं तू म्हणालास की प्रोड्युसर पण, ऍक्टर पण आणि मदर पण, तर मी तिथे कुठेतरी माझ्या दिग्दर्शिकेवरती तो विश्वास ठेवून दिलेला होता की मी आता ह्याच्यामध्ये पडणार नाही. ऑफकोर्स मदर कधी कधी डोकवायची की खाल्लं नाहीये सजून, किंवा आता रात्री लवकर झोप, उद्या सकाळी लवकर शॉट आहे, पण तिला त्याचं काहीच फरक पडायचं. ती स्वच्छंदी होती. आणि आय थिंक बिकॉज त्या डिरेक्टरने तिला तो फ्रीडम दिलेला, आणि तिच्यात प्रेशर नव्हतं टाकलं की नाही आज तुला हे आता रिहर्सल 4 वेळा आपण करूया, उद्या तुला हा शॉट करायचा आहे, तो यू बी लिल दिस थिंग. तसं काहीच न करता तिने तिला तिचं सोडून दिलं होतं की तू ये सेटवर डायरेक्ट आणि कर काय करायचं. आणि ते तसंच व्हायचं. तिने जर काय पहिला शॉट जसा कंपोज केला आणि जसा आम्ही सांगितलं तसा तिने केला, तर ती सांगायची की मी आता एक माझ्या पद्धतीने करू. लिटरली ती सांगायची की एक मी माझा करू का, आणि ती तो करायची. आणि माझ्या एडिटरने तेच शॉट लावले जे तिने नंतर केले. सो ते आय थिंक त्यामुळे मला कुठेतरी ते असं वाटलं होतं की हिचं इंडिपेंडेंटली करते, आणि ती पहिल्यापासूनच तशी आहे की तिला फार असं मला सतत बसावं लागत नाही डोक्यावरती, आणि शी इज रिस्पॉन्सिबल गर्ल. त्यामुळे आई पण थोडंसं जरा मागे राहिलं. आणि आय थिंक हे 2 गोष्टी एवढ्या माझ्यासाठी मोठ्या होत्या की असं झालं होतं की ही निभावून देईल, ही आणि माझी दिग्दर्शिका बघून घेतील. आय डोंट नीड टू गेट इन बिटवीन दॅट. सो ते कुठेतरी निभावून गेलं. आणि आता आदितीताई, जसं सोनली म्हणाली की मी आदितीताईला मी पुश करते आता आदितीला निर्मिती क्षेत्रात येण्यासाठी, म्हणजे मग ते निर्मात्याला शिव्या देणं वगैरे थांबेल. तर आम्हाला तसंही निर्मात्याला मी तुझं नाही म्हणते, मी एक जनरल डिस्कशन करतोय आपण. हे बघ, मला असं वाटतं मी खूपच अकोमोडेटिव्ह आहे. इनफॅक्ट मी आता डेली सोप जेवढे केले किंवा ज्या काही फिल्म्स केल्या, मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात दुर्दैवाने फॅमिली राहिली नाही फार काळ माझ्या बरोबर. आई म्हणा किंवा माझ्या बहिणी लांब आहे, तर मला नेहमी माझा सेट हीच माझी फॅमिली वाटायची. त्यामुळे सेटवरची मॅक्झिमम माणसं माझ्या रूम मध्ये पडलेली असायची, त्यामुळे माझं घर भरलेलं असायचं. तर माझ्यासाठी ती मेकअप रूम मध्ये माझं घर. सो आय वॉज ऑलवेज हॅपी बिंग ऑन द सेट. आणि स्वयंपाकाची आवड मला खूप आहे, तुला तर माहितीच आहे. उत्तम म्हणजे ही जी काळा वाटाण्याची उसळ इज अप्रतिम. म्हणजे जेव्हा कधी मी तिला फोन करते किंवा घरी जाणार असते, उसळ घेऊन ये किंवा मी येते तर उसळ बनव. मला आधी सांगितलं असं तर मी आज मागवली असती. ही बेकरी आयटम किती सॉलिड करते तुम्हाला. पण उसळ कोणीच नाही बनवू शकत. मला तिची उसळ प्रचंड आवडते, त्यामुळे ती सुगरण आहे. त्या बाबतीत कमाल ती जेवण बनवते. कमाल. मला ना किक येते की मी एवढं नाही, मला ते भांडं उचलता येत नसतं. कधी माझा ड्रायव्हर घेऊन येतो, ताई कसं पकडून बसणार, त्याच्यासाठी मग आपल्या आणखीन एक मुलाला ते भांडं पकडून बसवायला गाडीत बोलवायचं, सेटवर घेऊन जायचं. आणि मला किक येते सेटवरच्या लोकांना पोटभर खाऊ घालायचं आणि त्यांचं समाधान असणारा चेहरा पाहायचा, संध्याकाळी त्यांच्यासाठी चहा बनवायचा. सो आय लव्ह टू डू इट.
आणि काम तर काय सगळेच करतात यार, पण आनंदाने काम सगळे नाही करत. सो मला असं वाटतं माझा सेटवरचा तो स्पॉट बॉय सुद्धा आनंदी असेल तर माझा अख्खा सेट आनंदी असेल. आणि काय फरक पडतो, लाखो रुपये कमवतो आपण महिन्याला, त्यातल्या 15-25 हजाराचं आपण महिन्याला त्यांना जेवण दिलं तर दे विल बी हॅपी ना. आणि हॅपीली काम करणाऱ्या माणसांचा प्रोजेक्ट पण खूप चांगला होतोय. म्हणजे कधीच ज्या सेटवर सुख समाधान आहे प्रोजेक्ट पण चांगली चालतात. ऍब्सोल्युटली लोकांना आवडतात कारण त्या सेटवर पॉझिटिव्हिटी निर्माण झाली. म्हणजे हे मी ना जेव्हा निर्मितीचं तू म्हणालस ना तेव्हा मी ही एक गोष्ट मीही माझ्याही मनात होते आणि माझ्या नवऱ्याने खास करून मला सांगितली की हे बघ 2 गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. ते म्हणजे एकतर वेळेवर सगळ्यांचे पैसे द्यायचे. सो ज्या ज्या वेळेला जे जे प्रॉमिस केलेलं होतं सायनिंग अमाऊंट, मग ऑन लोकेशन, मग संपल्यानंतर मग डबिंगच्या वेळेस ती त्या वेळेस सगळ्यांना पेमेंट मिळाली, कोणाचीही पेमेंट झाली. सेकंड थिंग वॉज जेवण, उत्तम जेवण आणि वेळेवरती. मग जरी आम्ही लंडन मध्ये होतो तरी आम्ही मग पॅक करून घेऊन जायचो आणि बस चला समजा हॉटेलमध्ये जाईपर्यंत वेळ लागणार असेल तर तिथल्या तिथे द्या, पण ते वेळेत आणि चांगल्या क्वालिटीचं जेवण. कारण याच्या व्यतिरिक्त काय रे आपण काम करतो तर मुख्य विषय का असं पण सेटवरती पण जे बॉन्डिंग होतं ते काय होतं जेव्हा आपण सगळे एकत्र जेवायला भेटतो, खातो पितो आणि त्याच्यामधून एक आनंद मिळतो आणि मग आपण ती ऊर्जा घेऊन परत कामाला सुरुवात करतो ना चांगली. सो तिथेच जर त्यावेळेला अरे काय जेवण आहे काय, तिथे गेला ना पूर्ण वातावरणच खराब झालं ना. शपथ यार, म्हणजे असं म्हणतात की माणसाच्या आनंदाचा मार्ग पोटात जातो तर तिथे आनंदी ठेवायला पाहिजे ना तुम्ही. आणि एवढंच द्या, वरण भात भाजी पोळी द्या पण ती चांगली प्रेमाने द्या. आपण घरातही म्हणतो की तुम्ही चिडचिड ज्या दिवशी झालेली असते त्या दिवशी स्वयंपाक केला तर जेवणाऱ्यांवर परिणाम होतो. सो आय मेक इट अ पॉइंट ज्या दिवशी माझी चिडचिड आहे मी सांगते मी का स्वयंपाक काही करणार नाही, आज तुम्ही तुमचं बघून घ्या आणि आनंदाने स्वयंपाक करायचा. मग सकाळी उठल्यावरती चहा कॉफी नाश्ता, आपण भले बायका असतात आपल्याकडे कामाला पण मला असं वाटतं आपल्या माणसांना आपण खाऊ घालायला हवं ना. आणि आता जर मी घरामध्ये आहे जास्तीत जास्त वेळ तर का नाही ना, म्हणजे आय लव्ह इट. माझ्या नवऱ्याला खाऊ घालायला आवडतं आणि तो पण खूप चांगलं जेवण बनवतो. सो स्वयंपाक चांगला येणं किंवा समोरच्याला खाऊ घालण्याची आवड असणं हे फार महत्वाचं असं मला वाटतं. म्हणजे आता सो अगेन कमिंग बॅक टू दॅट क्वेश्चन, सो कोणाला तरी आता नॉलेज आहे असे, त्याच्यानंतर काही 2 ऍक्टर्स जे कोणीतरी पर्कशनिस्ट आहे किंवा कोणीतरी गिटार ड्रम पियानो वगैरे गातात वगैरे. सो आय थिंक इकडे कशी एक बॅच आहे ज्याच्यामुळे तू प्रोडक्शन सुरू करू शकतेस. अच्छा करूच शकते. ऍब्सोल्युटली करू. हे बघ, करू शकत नाही अशी जगात कुठलीच गोष्ट मला माहिती मी काही करू शकत नाही अशी तर नाही. पण आपल्याला काय ना ती म्हणते त्याप्रमाणे ना मला भीती वाटते बारीक. की कसली भीती वाटते ते मला आज मी आता विचार करत होते ना तर माझ्या लक्षात आलं गेलं काही दिवसात की मला भीती कसली वाटते. पैसे टाकू शकणार नाही याची नाही वाटत, पैसे रिकवर होतील का याची नाही वाटत, काम चांगलं करेल का याची नाही वाटत. पण मी केलेलं प्रोजेक्ट लोकांना आवडलं नाही तर लोक त्या प्रोजेक्टला त्या माझ्या बाळाला वाईट म्हणतील ह्याची मला भीती वाटते, जेन्युअनली भीती वाटते. आणि मला असं वाटतं की अरे खूप लोक करतात ना मनापासून चांगलंच काम करतात आणि आपण चांगली माणसं एकत्र येऊन केलं तर ते उत्तमच करणार. पण प्रत्येक उत्तम प्रोजेक्ट लोकांना आवडतच असं नाही ना. आणि मग ते माझ्यासाठी माझं बाळ असेल, माझ्या बाळाला कोणी नावं ठेवली तर मला त्रास होईल आणि त्या त्रासाची मला भीती वाटते, बाकी काही. पण ही भीती वाटायचं कारण नाही, कारण तुमचं बांधकाम व्यवसायामध्ये तू आहेस, म्हणजे तुम्ही लोकांना घरं देता आणि कुठल्याही बिल्डरला दुसरा व्यक्ती आला नाही काय हे घर आमचं सोसायटी चांगली आहे, आमची घरं चांगली आहेत, मग तिथे तेव्हा ते पण तुझं बाळच आहे ना. मग अशा वेळेला का भीती वाटावी? ते नवऱ्याने जन्माला घातलंय ना त्याच्यामध्ये खूप पेशन्स आहे, तो खूप शांत माणूस आहे, वेगळ्या स्वभाव धर्माचा माणूस आहे. तर मला आय डोंट नो स्केअर्ड. आदिती आय थिंक मला असं वाटतं की तू कितीही चांगला प्रोजेक्ट म्हणजे आज इतके सुपरहिट फिल्म्स मी आता नावं घेणार नाही मराठीमध्ये पण आहे, पण त्या प्रोजेक्टना पण कितीतरी अशी लोक आहेत जी इंडस्ट्रीमधली जे तू म्हणतेस की नावं ठेवतातच की म्हणजे आपण प्रश्न तरी नावं ठेवतात. एक्झॅक्टली. सो ती कलाकृती ज्या व्यक्तींना
रिलेट होईल, ज्या व्यक्तींना ती पटेल, ती व्यक्ती कौतुक करणारच आहे. तर मग आपण त्या व्यक्तींवरती कॉन्सन्ट्रेट करण्यापेक्षा ह्या व्यक्तींवर का कॉन्सन्ट्रेट करावं, की जे कदाचित म्हणतील की तुमचं प्रोजेक्ट चांगलं नाहीये. आता माझी फिल्म जेव्हा आलेली होती तेव्हा ऑफकोर्स ही धाकधूक होतीच ना, की अरे बापरे पण एवढं आणतोय, लोकांना आवडेल की नाही काय. पण इथं आपला विश्वास असतो, जो तुला माहिती, तू म्हणालीस की चांगली टीम आली तर चांगली कलाकृती बनेल. आपल्याला विश्वास असतो की आपण जो सब्जेक्ट घेणार आहोत तो आपल्याला आवडलाय का. कारण जोपर्यंत आपल्याला ते आवडत नाही, आपण पॅशनेटली करत नाही, तोपर्यंत आपल्याला तो आनंद मिळत नाही. मग तिथे जो आपल्याला आनंद मिळालेला आहे, आता तो ज्यांना आनंद तो पाहिजे, ज्यांना तो महत्वाचा वाटेल, त्या व्यक्ती कौतुक करणारच आहेत. आणि ज्यांना नाही वाटत आहे किंवा त्यांची काही वेगळी कारणं असतील टू क्रिटिसाइज इट, त्यांना असू देत तिथल्या तिथे. बिकॉज there will be a certain number of people who are going to say की नाही हे काय केलंय, प्रोडक्शन व्हॅल्यू खराब आहे, काय काम चांगलं नाही, ती व्यक्ती असणारच आहे. मग ते कलाकार म्हणून, अभिनेत्री म्हणून ट्रोलिंगची भीती नाही वाटत, त्याची सवय झाली प्रोबेबली कलाकार म्हणून. पण एक प्रोड्युसर म्हणून अजून त्याची सवय नाही झाली, त्यामुळे मला ते बारीक आहे मनामध्ये यार क्या होगा. तीच मला असं वाटतं प्रत्येक नवीन प्रोड्युसरच्या मनात किंवा प्रत्येक प्रोड्युसरच्या मनात 10 प्रोजेक्ट केले तरी असतीलच की आवडेल की नाही. पण अजून थोडंसं ब्रेन वॉश केलं तर जाईल. तिला अजून थोडंसं बसून बोलून करावं लागेल. बरेच एखादी मालिका निर्मिती करू शकते, नाटक करू शकतेस. ट्रोलिंगचा विषय निघाला नाही, ट्रोलिंग वरती मी येणारच होतो. मध्यंतरी तुझं जे स्टेटमेंट होतं प्रेग्नन्सी मध्ये मी बियर मला त्याविषयी वाटत होती आणि त्यावेळेला प्रचंड प्रमाणात ट्रोल झालीस तू. ते आता अगदी झी उत्सव नात्याचा का काहीतरी इथे तो पैठणीचा फ्रॉक घातलेला खूप छान दिसत होते आणि मी हे मनापासून सांगतोय आज समोर बसले म्हणून नाही, पण त्याच्यावरून पण प्रचंड प्रमाणात ट्रोलिंग झालं. मला म्हणतात ट्रोल, पण माझं ना, मी या ट्रोलर्सला काय बोलायचं, त्या काही गंमत सांग. एका बाईनी काहीतरी वाईट कमेंट लिहिली होती किंवा ट्रोल केलं होतं. तिच्याच मुलीचा मला DM मध्ये मेसेज आला की मी कपडे घातले ना असे की माझी आई असंच बडबडते आणि तिला काही फॅशन सेन्सच नाहीये, तिला अक्कलच नाहीये, तुम्ही लक्ष देऊ नका. हे असे मेसेजेस माझ्या DM मध्ये आहेत. तेव्हा मला असं वाटतं की घरात आपल्या मुलीला पण आई सोडत नाही, तिला पण ट्रोल करते, तर बाहेर 12 वाजता डोक्यात कोणाचं काय येते त्याचा 5 वाजता माझ्यावर परिणाम कशाला व्हायला पाहिजे. मुळात उद्या सकाळी मला काय ब्रेकफास्ट करायचं याचं उत्तर हे ट्रोलर्स देणार आहेत का, ते माझं. अच्छा सिमला मिरची संपली का, मग आज जेवायला अच्छा 12 जण आहेत, आज पार्टी आहे का आपल्याकडे, मग काय करायचं, बिर्याणी व्हेज की नॉनव्हेज, अच्छा व्हेज जास्त आहेत का लोक. हे सगळं प्लॅनिंग घरगुती आयुष्यात चौकोनातलं प्लॅनिंग मला करायचं. उद्या शूटिंगला जायचं असेल तर मला 4 डबे न्यायचं, तर हे माझ्याकडे असणाऱ्या मदतनीसांना मला सांगायचं ना. तर मग माझ्या आयुष्यात ज्या माणसांमुळे काहीही फरक पडत नाही अशा माणसांनी माझ्याविषयी चांगलं बोललं काय, माझ्याविषयी वाईट बोललं काय. चांगलं बोललं आनंद आहे, माझं चुकलं, योग्य पद्धतीने कान पकडले मला मान्य आहे. ऍज अ परफॉर्मर म्हणून माझं हे घाण काम झालं. किंवा बघ एक मी तुला गंमत सांगते की येऊ कशी तशी मी नांदायलाच्या सुरुवातीला मी वजन खूप वाढलं होतं माझं, मी जाडी झाले होते, त्यामुळे मी त्या रोलला ना सूट होत नव्हते किंवा त्या पद्धतीचे कपडे माझ्यावर सूट होत नव्हते. काही लोकांनी वाईट बोलले पण मला त्यांचं मान्य झालं. मग मी माझ्यावर काम केलं, मी अजून धावायला लागले, मी बारीक झाले आणि त्या पद्धतीने ती बाई कशी त्या कपड्यांमध्ये योग्य दिसेल याचा प्रयत्न केला. निंदक आवडतात, आपण म्हणतोच मराठीमध्ये निंदकाचे घर असावे शेजारी. मला तर वाटतं आपले निंदक आपल्या घरातच असावेत. आपण अशी 5-10 माणसं आपल्या जवळ ठेवावी आपल्या सर्कलमध्ये जी पहिल्यांदा तुमच्या चुका दाखवतील. आणि सुदैवाने अशी माणसं माझ्या आजूबाजूला आहेत. आता सोनालीला मी माझं एखादं काम दाखवलं, सोनालीला जेन्युअनली ते आवडलं नाही, तर सोनाली जेन्युअनली मला सांगेल की हे यातलं ना मला नाही आवडलं आणि मी ते 100% मान्य करेन. पण सोनाली मला असं नाही म्हणणार आहे काय फालतू केलंस ग शिक तुझ्यासारखी. द वर्ड्स दॅट शी विल यूज विल मेक शुअर दॅट आय नीड टू थिंक अबाउट इट. या ट्रोलर्सकडे शब्दच नाहीये, त्यांचं वाचनच नाहीये, त्यांचा अभ्यासच नाही. आणि मला असं वाटतं कोणामध्ये हिंमत आहे
स्वतःची 25-30 हजारची पैठणी फाडून ड्रेस करायची आहे कुठल्या ट्रोलर आहे का स्वतःची पैठणी फाडून एक त्याचा छोटासा ड्रेस करायची मध्ये एखाद्या ट्रोलरमध्ये आहे अशा मला मी केलं. त्या हिमतीची दाद द्यायला पाहिजे. माझी साडी माझी साडी मी विकत घेतलेली साडी मी फाडली, मी त्याचा फ्रॉक केला, मला ते फुल लावा असं वाटलं, ते फुल लावून मी बक्षीस घेतलं. असं कोणी केलंय का? Who has done that? I have done that. Correct. So it doesn't matter to me. नाही, पण मग इंटरेस्टिंग बॉडी शेमिंग ज्याला ट्रोलिंग आपण म्हणू शकतो आणि कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम, तर हा फरक कसा पण मेंटेन करायचा? कारण की आजकाल बऱ्याच लोकांचं हे होतं की एखाद्या व्यक्तीने जरी सांगितलं की कामाबद्दल जरी सांगत असेल की हे असं जे एक असा सीन होता, तर मग तो ना जरा असा केलं असतं तर लगेच डिफेन्सिव्ह होतात आजकाल. कारण इन्सिक्युरिटी आहे. मला असं वाटतं मी आणि सोनाली उद्या एकत्र काम केलं, तू एकत्र काम केलंस, तू जरी मला कामाच्या बाबतीत काही वर्ष ज्युनियर असलास आणि तू माझ्याकडे आलास मला ताई मला ना तुझा माझ्या ड्रायव्हरनी मला सांगितलंय, उमेश नावाचा माझा एक ड्रायव्हर होता, तर आम्ही एका सिरियलचं शूटिंग करून चाललो होतो, ताई मला असं वाटतं तुझी इंटेन्सिटी आजची कमी पडली. मी मान्य केलं, मी त्याच्यावर चिडले नाही. म्हटलं हो रे, डेली सोप करताना आपल्या कधी कधी लक्षात येत नाही की आपण काय पद्धतीचं काम करतो किंवा आपण वाहवत जातो. तर आय ऍक्सेप्टेड इट. दुसऱ्या दिवशी मी तो सीन एक दिलेला चांगला केला. तो म्हणाला ताई आज किती छान केलंस ग तू. मी रडलो. सो मला असं वाटतं हाच आपला ऑडियन्स आहे डेली सोपचा, जो रेग्युलरली बघतो आणि तुम्ही त्यांना विचारात घेतलं पाहिजे. सो माझ्याकडच्या काम करणाऱ्या पोळीवाल्या बाई, भाजी म्हणजे स्वयंपाकवाल्या मावशी किंवा आमच्या घरी मदतनीस झाडू करणाऱ्या मावशी किंवा माझ्या घरी 24 तास काम करणारी मुलगी, ही सगळी सामान्य माणसं आहेत आणि जी टेलिव्हिजन रेग्युलरली बघतात, जी चित्रपट बघतात, जी नाटकांची त्यांना सवय नाही. तर मला असं वाटतं की ह्या माणसांना विचारात घेतलं पाहिजे. तू जरी माझ्याकडे आला तर मला ताई तू असं करून पाहायला पाहिजे होतंस, तर मला आवडेल. कारण कलाकार म्हणून मला ग्रो व्हायचंय, माणूस म्हणून मी रोज वेगवेगळ्या पद्धतीने ग्रो होते, पण त्याच्यासाठी मला ट्रोलर्सची गरज नाही. कारण मी त्याने ग्रो नाही होणार आहे, मी त्यांनी त्रासात जाणार आहे. मला ते काही चांगले शब्द वापरत नाही. हो अगदीच. मला असं म्हणायचंय सुशिक्षित, सुसंस्कृत आणि उत्तम वाचन असणारी माणसं सुद्धा उत्तम ट्रोल करू शकतात आणि अशा लोकांचं ट्रोलिंग वाचायला मला आवडेल, ज्याच्यामध्ये मला भाषेची मजा घेता येईल. अच्छा ओके. की अच्छा आता म्हणजे तू एक देऊन काय फालतू म्हणजे टला ट आणि फला फ लावून केलेल्या वाक्यांचे ट्रोलिंग मध्ये मला इंटरेस्ट नाही. कळलं तुला? मला आवडेल ट्रोलिंग वाचायला जेव्हा मला त्यांची भाषा आवडेल वाचायला, मला मजा येईल वाचायला. तर अशा लोकांचं ट्रोलिंगही आवडेल. आणि अनेक लोक ट्रोल करत असताना एक असं अकाउंट बनवतात जे 0 पोस्ट 0 फॉलोईंग 0 फॉलोअर्स म्हणजे ट्रोल करायला बनवलंय. हा, पण मला सांग ना, तू शारीरिक, आर्थिक, मानसिक, बौद्धिक समाधान जर तुझ्यामध्ये असेल तर तुला कोणाविषयी वाईट विचार काय येतील? मला तू पूर्णतः संतुष्ट आहेस तर तू कोणाविषयी वाईट विचार करू शकतोस का? म्हणजे वाईट राग येऊ शकतो, तुला दुःख वाटू शकतं, पण तू कोणाचं वाईट होईल हा विचार असमाधानी भावनेतूनच करशील अशी माझी 100% धारणा आहे. आणि ही असमाधानी माणसंच ट्रोल आणि किती असमाधान असेल, किती नेगेटिव्हिटी त्यांच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये असेल की त्यांना असं वाटतं की दुसऱ्या कोणाच्या तरी त्यांना पोस्ट वरती जाऊन वेळ वाया घालून ते निगेटिव्ह गोष्टी लिहा आणि त्याच्यातनं त्यांना आनंद मिळतोय. सो मग आपण म्हणायचं व्हेरी गुड, तुम्हाला आनंद मिळतोय ना, तुम्हाला यातनं आनंद मिळतोय, तुम्ही मिळवा. आम्हाला आम्ही ज्या गोष्टी करतोय त्याच्यामधनं आनंद मिळतोय. सो गो अहेड. सो लवकर बरं व्हा तुम्ही. एक्झॅक्टली. आणि तुम्हाला हवंय ना ते सगळं मिळवा आयुष्यात. कारण त्यांना हवंय ते सगळं मिळालं तर त्यांच्या आनंदात दे विल बी बिझी आणि दे विल हॅव नो टाइम टू टॉक बॅड अबाउट पीपल. बरोबर. ही सिक्युरिटी पण म्हणजे आधीपासूनच ती डेव्हलप झाली? ती डेव्हलप झाली. अशी सिक्युरिटी पूर्वी मी एकदम मी जहाल व्यक्तिमत्व होते पूर्वी, उद्रेकी व्यक्तिमत्व किंवा इन्स्टिंक्टिव्ह होते. आय वॉज व्हेरी इन्स्टिंक्टिव्ह. आणि त्या इन्स्टिंक्टला मी कधी विचार नाही करायचे, पण आज माझे इन्स्टिंक्टच वयाप्रमाणे थोडेसे नॅचरली शांत. एक आई झाल्यानंतर फरक पडलाय असं मला वाटतं माझ्या इन्स्टिंक्ट. म्हणजे तो थोडा
प्रमाणे तुम्हाला ते थोडंसं एक लेट गो किंवा जाऊ दे, आपण महत्वाचे, आपलं सुख महत्वाचं, आपलं एक पीस ऑफ माइंड आपोआपच येतो. ती त्या वयामध्ये नाहीये. ते एक त्याच्यासाठी तो अनुभव यायला लागतो, ती वर्ष जावी लागतात, ते वय त्या ह्याला यावं लागतं, तेव्हाच तो येतो. एवढा म्हणजे त्याकरता तुम्ही जर का त्या वयातच जर का एवढे समंजस आणि असाल तर तुम्ही पास्ट म्हणजे तुमचं यू मस्ट बी कॅरी फॉरवर्ड तुमच्या आधीच्या जन्मापासूनच काहीतरी एक वेगळीच काय म्हणतात एक स्पिरिच्युअल माइंड घेऊन कदाचित तुम्ही जन्मले असाल. अदरवाईज फॉर नॉर्मल पीपल, मोस्ट ऑफ द पीपल आय थिंक ते तुम्हाला तुमच्या थ्रू टाइमच तुम्ही ते शिकत जाता आणि कशाला महत्व द्यायचं आणि कशाला नाही हे आपोआप तुम्हाला काळ आणि तुमचं वय हे शिकवत जातं. ऐक हे बघ, ते जे कोण ट्रोलर्स आहेत ना त्यांना आपण थोडासा हा गुळ देऊया, थोडस गोड बोलायला शिका, नाही गोड ट्रोलिंग करायला शिका. आणि घे सुना गरज आहे, पण मी नाही ट्रोल करत. मी हिला थोडं ताईला आता मवाळ झालेली आहे तर अजून थोडं मवाळ होण्याची गरज आहे म्हणून ताई गुळ खाते, म्हणून थोडासा गुळ. कोणी खाल्ला नसेल ना आजपर्यंत, आम्ही खाल्लाय. चांगला होता ना प्रोडक्शन वाला, पुढचा गुळ ठेवलेला ऑर्गॅनिक होता वाटतं, चांगला. बाजू बदलल्यानंतर असं बोलायचं नाही बरं का. पण बघ मला त्यांची व्याख्याच कळलेली नाही ट्रोलर्सची. ट्रोलिंग म्हणजे काय, समोरच्याचं जे आवडलं नाही हे त्याला योग्य पद्धतीने सांगणं हे माझ्यासाठी ट्रोलिंग. म्हणजे मला तुझी एखादी गोष्ट आवडली नाही तर मी तुला योग्य शब्दात ती तुझ्यापर्यंत मांडणं, तुला न दुखवता ती तुझ्यापर्यंत समजुतीच्या स्वरात मांडणं, ह्याला ट्रोलिंग म्हणतात. त्याच्यासाठी चांगले शब्दही वापरता येतात आणि त्याच्यासाठी वाचन लागतं. जरा जास्त वाचा, जरा चांगलं. माझ्यासाठी फॉर्च्युनेटली मी काम करत असणारी व्यक्ती तशी होती की जिने मला तसं समजवलं, कारण की माझा पहिला दिवस अत्यंत वाईट होता, हॉरिबल. प्रत्येकाचा पहिला दिवस वाईट असतो. बरोबर. माझा चांगला होता, मी त्याच्यावरती सांगतो नंतर पहिल्या दिवसाचा. पण माझा पहिला अनुभव इतका भयंकर होता की गोरेगाववरनं परत ट्रेनने परत जात असताना, सो ट्रेनच्या इथे दारामध्ये उभं राहून वेगवेगळे विचार. पण अतुल कासवा जी व्यक्ती आहे तर त्यांनी मला प्रचंड मेंटॉर केलं होतं त्यावेळेला. म्हणजे की काय ठीक आहे, अशा काही गोष्टी आल्या तर मग त्याच्याकडे दुर्लक्ष कसं करायचं, कामावरती फोकस कसं करायचं. सो आय गेस आजूबाजूची माणसं सुद्धा महत्वाची आहेत तशा वेळेला. मग ऑफकोर्स आणि कदाचित ते माणसांवर आठवलं, म्हणजे आभाळमाया असेल किंवा वादळवाट असेल, एवढे दिग्गज लोक, मला आता जेवढे काही मोठे मोठे बघतो साधारण सगळ्यांनी काम केलेलं आहे त्या मालिकांमध्ये. तो अनुभव कसा होता किंवा त्यांच्याकडनं तुम्हाला, म्हणजे हर्षदाताईपासून मनोज जोशी सर, सुकन्याताई, किती जी नावं घेऊ ती कदाचित त्या मालिकांमध्ये असतील. हे बघ, मजेदार बुलिंग आमचंही झालं. हो, म्हणजे मेजर बुलिंग माझं. मंदार देवस्थळी याने सगळ्यांनाच आय थिंक जे नवीन तुझ्या बाबतीत माहित नाही. सोनाली आहे ना, सोनाली कुठे आता कशी नाही पडलीस तू, सोनाली कुठेही कधी कशी पडू शकते, हे माझ्यापर्यंत सुद्धा फार विनोदी अंगाने पोहोचलं होतं. पण ते समोरचा माणूस रडायला लागेपर्यंत नाही केलं, रडवायचे. तो आणि संजय जाधव मी जेव्हा आभाळमायात सुरुवात केली तेव्हा मंदार देवस्थळी माझा डिरेक्टर होता आणि त्याच्या आधी विनय काका. मी गेले तेव्हा मंदारेकर होता आणि तेव्हा टीम कोण होती माझ्याबरोबर सीनसाठी, श्रेयस, आविष्कार, मनवा आणि संजू. बरं, हे लोकांनी ऑलरेडी आधी शूटिंगला सुरुवात केली होती, मी नंतर जॉईन झालेले होते. त्यामुळे हे लोक मजा घेत होते ना. आणि मंदार आणि संजय दादा म्हणजे सॉलिड, मुद्दामून काहीतरी भांडण सुरू करायचे आणि मग आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये मला हे घ्यायचे की अरे हिने असं खूप, आणि मग वाट बघायचे आता रडते का, रडली का वगैरे असं, अशा टाईपचं बुलिंग ते करायचे. पण प्रेमही तेवढं. येस ऍब्सोल्युटली. म्हणजे समोरच्याला त्रास देऊन त्याच्यात आनंद मानणारी जमात कुठलीच नव्हती माझ्या आयुष्यात आली. ऍब्सोल्युटली. इव्हन आणि मगाशी जसं मी म्हटलं तसं सुकन्याताई आहे म्हणा किंवा हर्षदाताई आहे, त्या सगळ्यांनी एक मदली वातावरण सेटवरती केलेलं होतं. म्हणजे आम्हाला लिटरली इतकं सांभाळून घेतलेलं त्यांनी. सुकन्याताई सांगायची, अच्छा हा असं कर सीन, आता हे असं बोल, किंवा त्या पद्धतीने एक मेंटॉरगिरी करणं, किंवा असं नाही की मी
लीड रोल मध्ये आहे सिरियलच्या, आणि मी माझी वेगळी रूम आणि मी माझं वेगळं आणि माझं स्वतंत्र असं काहीच नाही. मेकअप वरनं ती सांगायची, तिच्याजवळ आम्ही जाऊन बसायचो, मध्ये दाखवायची. मग पंढरी दादा असायचे तेव्हा, सो ते दाखवाय, त्यांनी मला कसं दाखवलंय, हे असं करायचं, हे तसं करायचं. मग कधी कधी ते सांगायचे. सो इट वॉज लाईक अ लर्निंग प्रोसेस. म्हणजे ती पूर्ण कार्यशाळाच होती तेव्हा. म्हणजे जी नवीन मुलं यायची आणि हे सिनियर ऍक्टर्स होते, त्या कोणाला तसं छितू करून असं कधीच कोणाला वागवलं नाही, सगळ्यांना आपलं असं केलेलं होतं. आणि त्यामुळे ती जी बॉन्डिंग तेव्हाची झालेली ना, ती अजूनही तशीच आहे. त्या कारणाकरता, कारण तो जो सांभाळून घेण्याचा प्रयत्न तिथे केला गेला, ते एक वातावरण निर्माण करण्यात आलं, ते बॉन्डिंग जे झालं ते इतकं सुरुवातीला झालं ना, की त्यावेळेस तुम्हाला ती गरज असते. आणि मग त्यावेळेस जेव्हा तुम्हाला ते सगळं एक अटमॉस्फिअर मिळतं, तेव्हा ती माणसं तुमच्यासाठी खूप महत्वाची होऊन जातात. आणि ते अनुभव आणि त्या मेमरीज खूप सुंदर असतात. आणि त्या आय थिंक आत्तापर्यंत तेव्हाची सगळ्यांची, म्हणजे आदितीची सिरियल मधली पण माणसं असतील किंवा माझ्या सिरियल मधली पण असतील, आमचे सगळ्यांचे संबंध आजही तसेच आहे, तसेच आहे लिटरली. म्हणजे खूप शिकायला मिळालं त्यांच्याकडून. आपण मेमरीज वरती बोलूया की त्याच्या आधी एक ब्रेक घेऊया आपण. त्यामुळे ती एक नशा आहे डेली सोपची, आणि आय थिंक ती कधी सुटणार नाही. मिलिंद इंगळे दादा, मी सांगितलं, हे बघ मिलिंद दादा, तुझी सही आहे माझ्याकडे. कदाचित आम्ही दोघी एकत्रच येऊ डेली सोप मध्ये, यू नेव्हर नो. माझ्यासाठी कलाकार म्हणून ती समाधानकारक गोष्ट की हे मी माझ्यासाठी शोधून घेतलेले. कारण गेले 3 वर्ष ताई तू मालिका क्षेत्रापासून जाणून बुजून दूर राहतेस, किंवा सोनाली तू जवळपास 6-7 वर्ष तरी मला नाही वाटत काही त्याच्यामध्ये जास्तच झाली असतील कदाचित. नाही तरी सिरियल जी प्रसिद्धी, जे तुमचं आपलेपणा, लोकांकडनं जे प्रेम मिळतं आणि ते अबाधित असतं. आभाळ मायासारख्या मालिकेतून पदार्पण करत आपल्या अभिनयाने सगळ्यांची मनं जिंकून घेतलीस.